trigonometric functions of allied angles. Solve example first. Find the values of sine 495 degree. Now 495 means 360 plus 135 degree. Sine 495 degree means sine 360 degree plus 135 degree equal to sine 135 degree, and 135 degree means 90 degree plus 45 degree. Sine 135 degree means sine 90 degree plus 45 degree, means sine 90 means pi by 2 plus pi by 2 plus 45 degree. तर इथे आपण ह्याचा आन्सर दोन पद्धतीने काढू शकतो. एक तर आपण फॉर्म्युला वापरून, आता इथे फॉर्म्युला असा येईल साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हा फॉर्म्युला वापरून इथे आपण आन्सर काढू शकतो. आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे साइन n पाय divided by 2 plus minus theta equal to plus minus cos theta when n is odd integer, and sin n pi divided by 2 plus minus theta equal to plus minus sin theta when n is even integer or even number. तर आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण ह्याचा आन्सर काढू शकतो. ह्या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो आणि इथे ह्याचा वापर करून आपण आन्सर काढू शकतो. आता इथे पाय बाय 2 मीन्स हिअर n इज इवन ऑर ऑड. इवन असेल तर इथे 2 हे 2 ने डिवाइड झालं असतं, त्याच्यामुळे इथे इवन नाहीये. इथं n जो आहे तो काय आहे, ऑड आहे, म्हणजे विषम संख्या आहे इथली n ची. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. प्लस मायनस कॉस थिटा प्लस मायनस कॉस थिटा. कॉस थिटा इज हिअर 45 डिग्री. पण आता इथे प्लस आहे का मायनस आहे हे कशावरून ठरवणार आपण, तर तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याच्यावरून आपण इथे ठरवायचंय. आता पाय बाय 2 मीन्स 90 प्लस 45 म्हणजे सेकंड क्वाड्रंटला तो अँगल आहे. हा इथून एवढा अँगल पाय बाय 2 प्लस 45 डिग्री. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस. सेकंड क्वाड्रंटला असल्यामुळे कॉस मीन्स व्हॉट, साइन मीन्स व्हॉट, साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. By definition, sin theta means y coordinate of that point, and cos means x coordinate. Now sin pi by 2 plus 45 degree. This angle lies in second quadrant, and sin is nothing but y coordinate, and all numbers on y axis are positive. Therefore, positive or plus cos 45. And cos 45 is 1 upon root 2. Therefore, answer is 1 upon root 2. Sin pi by 2 plus 45 degree equal to 1 upon root 2. तर इथे आपण हा फॉर्म्युला वापरून आन्सर काढला. आता आपण ह्या फॉर्म्युल्याने आन्सर हेच येतं का नाही बघू. sin pi by 2 plus 45 degree. Now here angle A is pi by 2 means 90 degree,
and B is 45 degree. Now use this formula. Sin A means sin pi by 2, cos B means cos 45 degree, plus cos A means cos A cos 45 degree, cos pi by 2 means 90 degree, and sin B means sin 45 degree. Now sin pi by 2 means sin 90. Sin 90 is 1, cos 45 degree is 1 upon root 2, plus cos pi by 2 0, and sin 45 1 upon root 2. 0 into 1 upon root 2 is equal to 0, and 1 into 1 upon root 2 means 1 upon root 2. तर इथे दोन्ही फॉर्म्युले वापरून सुद्धा आन्सर एकच येते, 1 upon root 2. Cos 930 degree. Find the value of cos 930 degree. Find the value of cos 930 degree. आता इथे आपल्याला परत cos आधी 360 ने डिवाइड करून बघायचं. 930 ला 360 ने डिवाइड करायचं. 360 into 2. Two into 360 degree plus 210 degree equal to cos 210 degree. आता 210 डिग्री हा 80 पेक्षा 180 पेक्षा काय आहे, मोठा अँगल आहे. त्याच्यामुळे इथे आपण cos 180 means pi. Pi means what? 180 degree. Now 210 minus 180 means pi plus 30 degree. आता इथे आपण फॉर्म्युला वापरायचा आहे. cos n pi by 2 plus minus theta equal to plus minus cos theta when n is even integer. जेव्हा इव्हन म्हणजे समसंख्या, जेव्हा n ही समसंख्या आहे किंवा इव्हन नंबर आहे तेव्हा cos थीटाच येणार आहे. cos जेव्हा घेतोय आपण cos फंक्शन तेव्हा त्याचं cos फंक्शन येणार, cos थीटा येणार. फक्त प्लस मायनस म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे डिपेंड अपॉन quadrant, and cos n pi divided by 2 plus minus theta equal to plus minus sin theta. आता इथे cos चं साइन झालेले when n is odd number, when n is odd number or odd integer. आता इथे पाय आलेले नुसतं, पाय म्हणजे इकडला 2 आणि n इक्वल टू 2 असणार. 2 पाय बाय 2 म्हणजे 2 2 कट झाले, रिमेनिंग हिअर ओनली पाय मीन्स हिअर n is here even number, and therefore answer is cos 30 degree, but sin depend upon quadrant in which that angle lies. आता हे आपण ठरवायचं की ते प्लस येणार आहे का मायनस येणार आहे. तर क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंटला आहे ते आपण चेक करायचं. x निगेटिव्ह x, y निगेटिव्ह y ऍक्सिस. पाय प्लस 30 डिग्री, पाय मीन्स 180 प्लस 30 म्हणजे थर्ड क्वाड्रंटला अँगल आहे. 180 इथे 90 होणार, इथे 180 आणि ह्याच्यानंतर पुढे 30 म्हणजे हा पूर्ण अँगल पाय प्लस 30 डिग्रीचा आहे आणि थर्ड क्वाड्रंटला आहे. आणि बाय डेफिनेशन cos मीन्स व्हॉट, x coordinate, and here x are negative numbers. On this axis all numbers are negative, therefore negative cos 30 degree. Now cos 30 degree is root 3 upon 2.
Therefore answer is √3/2. तर इथे आपण ह्या फॉर्म्युलांचा वापर करून आन्सर काढलेले आहे. cos 930 डिग्री इज निगेटिव्ह √3/2. आता इथे आपण दुसरा फॉर्म्युला पण वापरू शकतो. cos A + B हा फॉर्म्युला वापरून सुद्धा आपल्याला आन्सर काढता येतो. तर इथे हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. cos A + B मीन्स cos A cos B मायनस sin A sin B. आणि इथे cos pi + 30 डिग्री. Angle A is here pi and angle B is here 30 डिग्री. इथे ह्या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यू ठेवून काढू. cos pi into cos 30 डिग्री मायनस sin pi into sin 30 डिग्री. आता ह्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू माहित पाहिजे. पाय मीन्स 180 डिग्री. cos पाय sin पाय तसंच cos 30 किती आहे आणि sin 30 डिग्री किती आहे हे पाठांतर हवं. cos 180 is -1 and sin 180 is 0. cos 30 degree is √3/2. sin 30 is 1/2. आता ह्या व्हॅल्यू इथे आपण ह्या इक्वेशन मध्ये ठेवू. cos pi is -1. cos 30 is √3/2 minus sin pi means sin 180 0 and sin 30 half. 0 into half 0. and -1 into √3/2 means -√3/2. Answer is -√3/2. हेच आन्सर आपण इथे पण काढलेले. cos pi + 30 degree is equal to -√3/2. tan 840 डिग्री. इथे 840 ला आपल्याला 360 ने डिवाइड करायचं आहे. tan 840 degree means tan 2 into 360 degree plus 120 degree equal to tan 120 degree. Now 120 degree means 90 plus 30 degree. 120 means 90 degree plus 30 degree. tan 120 means tan 90 degree plus 30 degree means tan pi by 2. Pi by 2 means 90 degree plus 30 degree equal to negative cot 30 degree equal to negative √3. आता इथे सुद्धा आपण फॉर्म्युला वापरून काढलेले. tan n pi divided by 2 plus minus theta equal to plus minus cot theta. आता इथे हे केव्हा लागू पडतं जेव्हा n is odd integer. आता इथे pi by 2 आहे means n equal to here 1 means n is here n is 1 and 1 is odd integer. Therefore plus minus cot theta हा फॉर्म्युला आपल्याला घ्यावा लागेल. पण आता इथे साइन प्लस आहे का मायनस आहे ते क्वाड्रंट वरून ठरवायचे. तर इथे हे 90 plus 30 डिग्री आहे म्हणजे अँगल हा कुठे आहे. अँगल हा सेकंड क्वाड्रंटला येणार आहे. इथे सेकंड क्वाड्रंटला येणार आहे आणि सेकंड क्वाड्रंटला टॅन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. तर टॅन इथे निगेटिव्ह आहे कारण टॅन मीन्स व्हॉट साइन अपॉन कॉस. हियर साइन इज पॉझिटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. साइन इज पॉझिटिव्ह बट कॉस इज निगेटिव्ह. देअरफॉर टॅन इज ऑल्सो निगेटिव्ह म्हणून आपण इथे निगेटिव्ह साइन घेतली आणि कॉट 30 डिग्री इज √3 and therefore answer is negative √3. तर इथे तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले पाठ असेल तर आपण गणित लवकर सोडू शकतो आणि आपल्याला ते इझी जातं. पटकन सोडवतो. वेळ आपला वाचतो त्यामुळे